नमस्कार. नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जसे आम्ही भाजपचे पाठीराखे आणि भाजपचं समर्थन करणारे काही युट्यूबर्स आहोत, तसंच युट्यूबवर किंवा मीडियामध्ये काँग्रेस आणि सेक्युलर पक्षांचं समर्थन करणारे काही युट्यूबर्स आणि पत्रकार आहेत, अगदी उजळ माथ्याने ते भाजपचे विरोधक आहेत. त्यांच्या भाषेमध्ये एक गंमत नेहमी ऐकायला मिळते. काँग्रेसचं कुठेही नुकसान झालं आणि ते राहुल गांधींच्या चुकांमुळे किंवा मूर्खपणामुळे झालं, तरी ती मंडळी जी काँग्रेसची दरबारी इकोसिस्टीम मधली पत्रकार किंवा चिकित्सक मंडळी आहेत, ती त्याचं सगळं खापर हे कधीही राहुल गांधीवर फुटू देत नाहीत. उलट राहुल गांधींचा बचाव करताना असे पत्रकार आणि युट्यूबर्स आहेत, ते हट्टाने एक शब्द वापरतात, स्लीपर सेल. स्लीपर सेल याचा अर्थ असा असतो की जी मंडळी तुमच्या गोटात असतात पण तुमचं नुकसान करायला टपलेले असतात. हेर खात्यामध्ये, गुप्तचर विभागामध्ये किंवा गोपनीय कारवायांमध्ये जे लोक शत्रूच्या गोटात पाठवलेले असतात त्यांना स्लीपर सेल म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण अलीकडल्या काळात खूपदा ऐकलं की पाकिस्तानमध्ये भारताच्या विरोधामध्ये घातपाती कार्यवाह्या करणारे जे अनेक जण आहेत, त्या अनेकांचा तिथे परस्पर काटा काढला जातो. अचानक कुठेतरी मोटरसायकलवरून किंवा गाडीत बसलेले 2-4 लोक येतात आणि धडा 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 गोळीबार करतात. त्या व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारतात आणि बघता बघता समोरून निघून जातात. हे लोक भारतातून मुद्दाम पाठवले तसं बिलकुल नाही. ते पाठवलेले असतील नसतील, पण ते पाकिस्तानातच पाकिस्तानी नागरिक म्हणून राहत असतात आणि ह्या सगळ्या उत्सपती करत असतात. अशा कारवाया करणाऱ्या लोकांना स्लीपर सेल म्हणतात. आपल्याकडे सुद्धा जे अनेक घातपाती प्रयोग होतात, पाकिस्तानच्या वतीने असेल, ते घातपात करणारे लोक आपल्याकडचेच असतात, अस्सल भारतीय असतात, पण ते भारतीय हितांना बाधा आणणारं काम करतात. आपल्या शेजारी राहत असतात, आपल्या सरकारी कार्यालयात असतात, आपल्या सेनेमध्ये सुद्धा असतात. आता तुम्हाला माहिती आहे, ते पहलगामला गेल्या वर्षी जी घटना घडली होती, तिथे जे पाकिस्तानातून आलेले अतिरेकी होते, त्यांना तिथे आश्रय देऊन त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून भारतामध्ये घातपात करून पळून जाण्यासाठी मदत करणारे हे भारतीय नागरिकच होते, काश्मीर मधले कुठचे असतील ते. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की त्याला स्लीपर सेल म्हणतात. ते तुमच्याकडे असतात, तुमच्या आसपास वावरत असतात, पण तुमच्या मनात त्यांच्याविषयी शंका सुद्धा येत नाही. पण हे अधिक सोपं करून सांगायचं असेल तर तुमच्यापैकी ज्यांनी धुरंधर सिनेमाचा दुसरा भाग बघितलेला आहे, त्याच्यामध्ये अखेरच्या क्षणी तो हमजा अली मजारी म्हणजे ओरिजिनली भारतातून पाठवला गेलेला गुप्तचर जसकिरत याला सुरक्षित भारतामध्ये पाठवण्यासाठी एका राखीव जागी जे विमान उभं असतं त्या विमानतळापर्यंत धावपट्टीपर्यंत पोहोचवणारा जो माणूस आहे, त्याचं नाव जमील जमाली. हा जमील जमाली हा पाकिस्तानात घट्ट त्या सार्वजनिक जीवनात, उद्योगामध्ये, राजकारणामध्ये पाय रोवून उभा राहिलेला माणूस असतो. त्याच्यावर कोणी संशय सुद्धा घेत नाही. पाकिस्तानचे बडे बडे राजकारणी, गुंड, गुन्हेगार, प्रशासकीय, हेर खात्याचे लोक यांच्याशी त्या जमील जमालीचा संबंध असतो. पण ज्या वेळेला धुरंधरचा दुसरा भाग संपतो आणि त्या जसकिरत उर्फ हमजा अली मजारीला भारताकडे जाणाऱ्या स्पेशल विमानापर्यंत आणून सोडलं जातं, तेव्हा सोडणारा कोण असतो? तो जमील जमाली असतो. याचा अर्थ सरळ आहे की जमील जमाली हे पात्र धुरंधर मध्ये आपल्याला दाखवलंय, तो ऍक्च्युअली भारताचा पाकिस्तानातला स्लीपर सेल असा त्या
कथानकाचा आशय किंवा अर्थ आहे. तेव्हा असे स्लीपर सेल जेव्हा तुमच्या गोटात उजळ माथ्याने वावरत असतात, तेव्हा तुमचं नुकसान करायला, तुम्हाला हानी पोहोचवण्यासाठी बाहेरून कोणी हल्लेखोर वगैरे पाठवण्याची तितकीशी गरज नसते. आणि पाठवायचाच असेल तर त्यासाठी अशा स्लीपर सेलचा बहुमोलाचा फायदा होत असतो. ते तुमचा विश्वास संपादन करतात आणि तुमचं आत राहून तुम्हाला पोखरून टाकतात. त्याला जमील जमाली म्हणतात. म्हणून मी ते शीर्षकात जे म्हटलंय की इंडिया आघाडीमधले जमील जमाली कोण, तर ते ओळखता आले पाहिजेत आणि त्यांचा बंदोबस्त करता आला पाहिजे. तर तुम्ही आपल्याकडून होणाऱ्या चुका किंवा आपलं होणारं नुकसान यापासून स्वतःला सुरक्षित करू शकता. आता आपण इंडिया आघाडीतले जमील जमाली कोण त्याच्याकडे वळूया. म्हणजे आत राहून तुमच्या गोटात राहून तुमचाच घातपात करणारे असे कोण आहेत त्याच्याकडे बघा. आता जी एवढ्या मोठ्या प्रमाणावर फाटाफूट चालू आहे, उद्धव ठाकरेंपासून ममता दीदीपर्यंत, ज्यांनी गेल्या 2-4 वर्षामध्ये आपल्या पक्षाची जी फाटाफूट होते, मोडतोड होते, त्यातून आपला कायदेशीर बचाव मांडण्यासाठी कोणाला पुढे केले जरा बघा. कायदे तज्ञ, कायदे पंडित कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी ही दोन नावं सध्या सुप्रीम कोर्टात गेलेल्या कुठल्याही प्रकरणामध्ये सतत गाजत असतात. बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळेला SIR सुरू झाला, तेव्हापासून बंगाल मधल्या निवडणुकीचं मतदान सुरू होईपर्यंत जे SIR प्रकरण निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टामध्ये गाजत होतं, त्यामध्ये सर्वात मोठे वकील कोण होते ममता दीदीच्या बाजूने? कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी. उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जी फूट पडली आणि अख्खा पक्षाच्या पक्ष एकनाथ शिंदे पळवून घेऊन गेले, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या वतीने निवडणूक आयोग असो किंवा सुप्रीम कोर्ट असो, तिथल्या प्रत्येक बाबतीत उद्धव ठाकरेंची वकिली करणारे कोण होते? कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी. आणि मग तुम्ही गेल्या 5-7 वर्षातलं अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांच्या लढवलेल्या केसेस बारकाईने बघा. भाजप विरोधातल्या प्रत्येक केसमध्ये, मग ती ममता दीदी बंगालची केस असो, महाराष्ट्राची असो, कर्नाटकातली असो किंवा आणखीन कुठलीही असो, त्यामधले 2 प्रमुख वकील कोण आपल्याला दिसतात? अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल. पण सरकार विरुद्ध, निवडणूक आयोगाच्या विरुद्ध, महाराष्ट्र सरकार विरुद्ध किंवा महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्या विरुद्ध उभे राहिलेले वकील कोण आहेत? ममता दीदीच्या बाजूने उभे राहिलेले वकील कोण आहेत? लहान सहान कुठलीही केस असो, तुमचा दिल्लीचा माजी मुख्यमंत्री केजरीवाल, त्याच्या विरुद्ध भारत सरकार विरुद्ध उभा राहिलेला वकील कोण आहे? केजरीवालचे वकील सुद्धा हेच असावेत. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की ते अत्यंत हिरिरीने आपल्याला भारत सरकार विरुद्ध, मोदी भाजप यांच्या विरुद्ध लढताना दिसतील, टोकाचे युक्तिवाद करताना दिसतील, पण शेवटी ते केस हरतात. अजब आहे की नाही? एवढे मोठे जायंट वकील, दिग्गज कायदे पंडित, सिनियर ऍडव्होकेट, पण प्रत्येक केस ते अलगद हरतात. आता देखील तुम्ही बंगालच्या SIRचा विषय घेतला तर शेवटी जवळजवळ 27 लाख मतदारांना त्यांची नावं मतदार यादीतून बाहेर असताना कपिल सिब्बल वाचवू शकले नाहीत. आणि ममता दीदीचा आक्षेप आहे की ते 27 लाख माझेच मतदार होते, तर त्यांना वंचित ठेवण्यासाठी कपिल सिब्बल यांची चाल यशस्वी ठरली, हे विसरू नका.
कपिल सिब्बल यांनी एक असा युक्तिवाद केला की तो सुप्रीम कोर्टाने स्वीकारला आणि सगळा SIRचा मामला बारगळत गेला. ममता दीदीने त्या SIR साठी बंगालचे सरकारी कर्मचारी अधिकारी देण्याचं साफ नाकारलं. मग सुप्रीम कोर्टाने त्यावर केंद्राचे अधिकारी किंवा केंद्रीय कर्मचारी त्या SIRचं काम करतील अशी भूमिका घेतली. त्यालाही ममता दीदीने अडवणूक केली. अशा वेळेला तिथले स्थानिक प्रांताधिकारी कामाला लावायचे अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली होती. तर त्याला सुद्धा कपिल सिब्बलनी आक्षेप घेतला आणि बंगाल बाहेरचे न्यायिक अधिकारी आणा, बंगाल बाहेरचे सरकारी कर्मचारी नको, अधिकारी नको, आणले तर ओरिसा बिहार तिकडचे न्यायाधिकारी आणले तर चालतील अशी भूमिका कपिल सिब्बलनी मांडली आणि सुप्रीम कोर्टाने ते स्वीकारली आणि त्यातच बंगालचा SIR बारगळत गेला. ज्या 27 लाख लोकांना अपात्र म्हणून मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं नाही, पण त्यांची नावं अखेरपर्यंत छाननी होऊन मतदार यादीत सहभागी झाली नाहीत म्हणून त्यांना मतदान करता आलं नाही. ते पाप सगळं कपिल सिब्बल यांचं आहे. कारण सरकारी अधिकारी आणि हातावेगळं फटाफट कागदपत्र करत जातो, पण न्यायाधिकारी आहे तो प्रत्येक कागदपत्र त्याचा पुरावा इतकी बारकाईने चिकित्सापूर्वक पाहणी करतो की त्याला निर्णय घ्यायला वेळ लागतो. जे काम सरकारी अधिकारी 5 मिनिटात उरकू शकतो त्याला न्यायिक अधिकारी 4-4, 5-5 तास लावतात. आणि त्यामुळे बंगालच्या SIR विरुद्ध ममता दीदीने छेडलेली लढाई बारगळत गेली. कपिल सिब्बल यांचा एक होता की बंगाल बाहेरचे न्यायिक अधिकारी चालतील, न्यायाधिकारी चालतील, आणि ते आल्यामुळे SIR चा वेळ लांबत गेला आणि ह्या मतदारांना वंचित राहावं लागलं. प्रस्ताव सुप्रीम कोर्टाचा नव्हता, कपिल सिब्बलचा होता. म्हणजे ममता दीदीची वकिली करताना ममता दीदीचाच दावा हा बारगळून टाकण्याचं महान काम कपिल सिब्बल यांनी केलं. याला मी जमील जमाली म्हणतो, याला मी जमील जमाली म्हणतो. वकिली करायची ममताची, पण नुकसान पण ममताचंच होईल या प्रकारे डाव खेळायचे. आणि म्हणून मी हे एक तुम्हाला स्पेसिफिक उदाहरण दिलं. पण उद्धव ठाकरेंपासून ममता दीदी पर्यंत सगळ्यांसाठी केसेस लढवताना कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी किंवा तत्सम जे वकील आहेत त्यांनी जेवढं आपल्या पक्षकाराचं नुकसान केलंय ते लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि कोणासमोर केलंय हे सगळं लक्षात घ्या. तुमच्या अजितदादा असोत किंवा एकनाथ शिंदे असोत, यांची केस मुकुल रोहटगी आणि हरीश साळवे अशा दिग्गजांनी सुप्रीम कोर्टात लढवली, निवडणूक आयोगात लढवली आणि त्यांची बाजू प्रत्येक युक्तिवादात यशस्वी ठरली. अशा दिग्गज आणि कुशाग्र बुद्धीच्या वकिलांसमोर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांचा पाड लागू शकत नाही. पण ते ठाण मांडून बसलेत. इंडी आघाडीतल्या लहान मोठ्या कुठल्याही पक्षाचा कुठलाही खेळ खंडोबा खटला असेल तर त्यामधले वकील ठरलेले आहेत आणि ते वकीलच जर त्यांचं नुकसान करत असतील तर मग त्यांना जमील जमाली नाही तर दुसरं काय म्हणणार. आता सुद्धा मला खात्री आहे ममता दीदीची केस ऐन फाटाफुटीपर्यंत आली असताना कपिल सिब्बल गायब आहेत. बिचारा तो अभिषेक बॅनर्जी कुठच्याही हातातोंडाला येईल त्या मिळेल त्या वकिलाला हाताशी घेऊन सुप्रीम कोर्टाचा सुट्टीचा काळ आहे तर सुट्टीतल्या न्यायमूर्ती समोर सुद्धा योग्य रीतीने काही करू शकत नाहीये, कारण कपिल सिब्बल आणि सुट्टीवर परदेशी गेलेले आहेत. ज्या वेळेला तुमची सगळ्यात मोठी गरज आहे त्यावेळेला तुम्ही गायब आहात.
तुम्ही चुकीचे सल्ले देता, चुकीचे युक्तिवाद करतात. आणि म्हणून मी सांगितलं की तरुण आपले गोगोई नावाचे जे सरन्यायाधीश झाले, त्यानंतर गेल्या 4-5 वर्षामध्ये अशी कुठची केस आहे की कपिल सिब्बल यांनी तावातावाने लढवली आणि ते जिंकले. तुम्हाला असं आढळून येईल की अभिषेक मनु सिंघवी असोत किंवा कपिल सिब्बल असोत, यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये ज्या ज्या केस लढवल्या त्या सगळ्याच भाजप विरुद्ध, मोदी सरकार विरुद्धच्या आहेत. पण त्यातली जवळजवळ कुठलीही केस, अपवाद म्हणून सुद्धा कुठलीही महत्वाची केस या दोन्ही वकिलांना जिंकता आलेली नाही. पण त्यांच्यावर विसंबून राहिलेल्या प्रत्येक पक्षकाराचं फक्त नुकसान झालेलं आहे. अर्थात ते वकिली फुकट करत नाहीत, त्याची प्रचंड लाखो लाखो रुपयांची फी घेतात. आणि तरी आपल्याच अशिलाचं जर ते नुकसान करत असतील तर त्यांना जमील जमाली नाही तर दुसरं काय म्हणायचं. ते त्यांच्यातलेच आहेत, इंडी आघाडीमधलेच आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जी इंडी आघाडी तयार झालेली आहे आणि पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची जी लढाई छेडली गेलेली आहे, त्याच गोटामध्ये हे दोनही दिग्गज बसलेले आहेत. सुप्रीम कोर्टातले दिग्गज वकील सिंघवी आणि सिब्बल हे त्याच गोटात बसलेले आहेत. पण प्रत्येक कायदेशीर लढाईमध्ये हे दोघेही इंडी आघाडीच्या काँग्रेस पासून सगळ्या पक्षांना तोंड घशी पाडण्यापलीकडे अधिक काहीही करू शकलेले नाहीत कायदेशीर लढाईमध्ये. आणि म्हणून मी त्यांना जमील जमाली म्हणतो. तुम्ही विचार करा, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.